आज आहे नवीन दिवस आणि नवीन ब्लॉग. सो मम्मी पप्पा आले आहेत बिदरहून बँगलोरला कालच. कारण पिल्स नाही आहे. तुम्ही जसं की बघितलं मागच्या ब्लॉगमध्ये पिल्स आउट ऑफ इंडिया गेला आहे. सो मम्मी पप्पा इथे आले आहेत. सो आता आम्ही 3 घरामध्ये आहेत आणि आम्ही मस्त रोज एन्जॉय करत आहे. सो आजचा ब्लॉग शूट करते कारण थंबनेल पाहून तुम्हाला कळालंच असेल की आज आहे मदर्स डे. मदर्स डेचा हा ब्लॉग आहे. सो हॅपी मदर्स डे. जेवढे पण माझे व्ह्यूअर्स मदर्स आहेत त्यांना हॅपी मदर्स डे. खरंच हॅट्स ऑफ टू यू ऑल. कारण आई होणं सोपं नसतं. सो माझ्या दोन्ही आयांना हॅपी मदर्स डे विश केला आहे. मी सकाळी सकाळीच एक मोगऱ्याचा सुंदर असा गजरा देऊन त्यांना मी विश केला आहे सकाळी. आणि आता अजून काय काय आहे हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कळेलच. सो आता मी किचनमध्ये आहे कारण मी लंच प्रिपेअर करत आहे आणि आज लंचसाठी मी बनवत आहे स्पेशल सोया बिर्याणी. सो मी तुम्हाला थोडक्यात रेसिपी दाखवणार आहे की सोया बिर्याणी मी कशी बनवते. सो चला मग बघूया सोया बिर्याणीची रेसिपी. बनवण्यासाठी हे मी सोया चंक्स घेतले आहेत. हे माझे जे सोया चंक्स आहेत हे मिनी सोया चंक्स आहेत. मला हेच आवडतात भाजी बनवायला पण आणि बिर्याणीसाठी पण. सो मी हे मिठाच्या पाण्यामध्ये उकळून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. इथे मी बिर्याणी राईस भिजू घातला आहे. हा आहे मोगरा बिर्याणी राईस, छोटा छोटा आहे. सो हा मी भिजू घातला आहे. 1.5 ग्लास घेतला आहे मी हे. आणि इकडे मी ऑनियन फ्राय करून घेतलेला आहे ॲज युजल बिर्याणीसाठी. आणि ही प्लेट माझी आहे सगळी मसाल्यांची. सो ह्याच्यामध्ये मी घेतला आहे हळद आहे, हे तिखट आहे, हे काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, हे गरम मसाला पावडर आहे, मीठ आहे, जिरे पूड आहे, मिरी पूड आहे आणि दही घेतला आहे मॅरिनेशनसाठी. आणि इकडे बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे, तेजपत्ता आहे आणि 2 मिरचीचे तुकडे आहेत. सो हे मिरचीचे तुकडे मी मॅरिनेशन करतानाच घालणार आहे. सो मॅरिनेशन चला तर मग. कढईमध्ये मी पाणी ठेवलं आहे राईससाठी. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेजपत्ता, विलायची, लवंगचे 2-3 पाकळ्या आणि मिरी 2-3 टाकलेली आहेत. आता हे पाणी उकळल्यावर यावर भात टाकणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मी जे सोयाबीन आपण टाकलं त्याच्यावरती राईस टाकला आहे जो 70% शिजला होता. त्यावर थोडंसं तूप, केसरचं पाणी आणि कोथिंबीर आणि कांदा ठेवला आहे. आता ह्याला झाकून एक 10 मिनिटं ठेवूया. बारीक गॅसवरती मी आता ठेवलेला आहे. सो एक 7 ते 10 मिनिटं मी ठेवणार आहे एकदम बारीक गॅसवर. आणि नंतर गॅस फ्लेम ऑफ करून एक 10 मिनिटानंतर आपण ओपन करणार आहोत. सो आता मी बघतीये ओपन करून. 10 मिनिटं झालेलं आहेत मी फ्लेम ऑफ करून. सो बघूया आता बिर्याणी 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 पोळा लागले खूपच. ओके. सो मी व्यवस्थित शिजली आहे का बघते राईस थोडासा. येस, राईस असा छान मस्तपैकी शिजलेला आहे. आता आपण थोडंसं खालती जाऊन बघूया. वाव, मस्त मस्त. बघा बघा बघा. वाव, हे बघा हे सोयाबीन आपले खाली होते ते. मस्त झालेली आहे बिर्याणी. आता मी मम्मीसाठी प्लेट वाढून घेतला आहे प्लेटमध्ये. आणि इथे थोडासा कांदा आहे जे दही आणि मीठ लावलेला आहे. अच्छा बनाया चिकन की तरह लगता है ना. मुझे लगा चावल कम मसाला.
येस, छानपैकी आमचे जेवणं वगैरे झालेली आहेत आणि दोघांना पण खूप आवडली बिर्याणी. सो आता मी थोडंसं रेस्ट करत आहे. त्यांना आपल्या पॅरेंट्सला आपल्याकडून फार काही अपेक्षा नसतात. छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांच्यासाठी केल्या तर त्यांना त्याच्यातच आनंद मिळत असतो. आणि मदर्स डे सेलिब्रेट करायला एक दिवस तर खरंच पुरेसा नाही आहे. रोजच मदर्स डे करायला पाहिजे एवढं आपली आई आपल्यासाठी करत असते, आई किंवा सासूआई. बट आज का सेलिब्रेशन करायचं, तर रोज थोडी आपण सेलिब्रेशन करतो ना, रोज त्यांचं कौतुक थोडी आपण करतो. एवढे बिझी असतो आपण आपल्या लाईफमध्ये की आपण त्यांचं कौतुक किंवा त्यांना ॲप्रिशिएट कधीच करत नाहीत. म्हणून आजचा दिवस थोडाफार त्यांच्यासाठी सुट्टी असल्यामुळे आज पूर्ण दिवस मी त्या दोघांसोबतच स्पेंड केला आहे. छान टेस्टी जेवण बनवलं आहे आणि थोडंसं आता बाहेर फिरायला घेऊन जाईल आणि नंतर रात्री सेलिब्रेशन करेल. आणि एक छोटंसं गिफ्ट पण मी ऑर्डर केलं आहे. सो ते गिफ्ट होप्सो त्यांना आवडेल. अजून ते डिलिव्हर झालं नाही आहे, बट येस थोड्याच वेळात ते डिलिव्हर होणार आहे. आज खरं तर मला माझ्या आईची खूप जास्त आठवण येत आहे. तशी तर आठवण रोजच येते, बट आज स्पेशली तिचा दिवस असल्याने मला तिची खूप आठवण येत आहे. आणि तिला मोगऱ्याची फुलं, मोगऱ्याचा गजरा किंवा कुठल्याही फुलांचा गजरा माळायला खूप आवडायचा. सो म्हणून मी आज सकाळी सकाळी जाऊन दोघी आईंसाठी गजरे घेऊन आले आणि त्यांना विश केला आहे. क्या हो रहा है? चाय बन रहा है. कड़क कड़क चाय, बीरक की चाय है. सो पप्पा स्पेशल चाय है आज पीने में. येस, आता मस्तपैकी मी पप्पाने दिलेला चहा, कडक चहा पिऊन तयार झाली आहे. आणि आता मी निघालो आहे मंदिराला, कारण आज संडे असल्यामुळे मला सुट्टी आहे. उद्यापासून परत मी बिझी होऊन जाते, त्यामुळे मग आज आम्ही टेम्पलला जातो आहे. मदर्स डे पण आहे. सो आम्ही जातो आहे महालक्ष्मी टेम्पलला. इधर एक बार आहे. आमचं छानपैकी दर्शन झालं आहे. कसं हुआ दर्शन मम्मी पप्पा? हो तर नाही आहे, बातें करो. पप्पा ऐसे रखे मस्त. नहीं वो मैं बोली दर्शन अच्छा हुआ. बहुत बढ़िया हुआ. बहुत पुराना मंदिर है, 85 ईयर्स का ओल्ड का है. ये प्रांगण जो आगे का बना हुआ वो 17 साल हुआ. बहुत बढ़िया इसका पेंटिंग नहीं, उसने पूरा पत्थर का बना हुआ, काला पत्थर का है और बाहर का सफेद पत्थर का. बहुत बढ़िया. सो मी पेस्ट्रीज आणल्या आहेत. 2 ब्लूबेरी आणि मँगो फ्लेवरच्या आहेत. आणि ट्रेला थोडंसं पेटल्सने डेकोरेट केलेलं आहे. सो ये आपके लिए केक. पापा को दो. हैप्पी मदर्स डे. हैप्पी मदर्स डे. अरे आपको मैं खिलाना. हाँ, हम खिलाते हैं उनको. नहीं, आपको मैं थोड़ा थोड़ा पहले आप खाओ. हमारी सबसे अच्छी मम्मा है. अच्छा रहो, गुस्से से रहना. थोड़ा सा दो मम्मी, थोड़ा नीचे का नहीं. ये सुगर फ्री का नहीं मिलता. हाँ नहीं मिलता. केक मिलता होगा, पता नहीं. मिलता है. ये देखो कैसा करते हैं. पूरा दे दो, मैं खाता हूँ. सर क्या करो. वेलो जी गे तू. नहीं, आज मैं क्या बोलूं, कभी भी कुछ भी ऐसी ये कितना देखते हैं, ये अंदर क्या लगेगा. मैं सोचा बेडशीट होगा, कुछ होगा. वो आया लाया, मेरे को लगा वो कवर में होगा. ये ओपन ही था, फिर वो फट करके अंदर रख दिए. ओपन नहीं थे. नहीं
अच्छा अच्छा ट्रांसपेरेंट कवर है ना, नहीं तो वो व्हाइट वाला रहता है तो दिखता नहीं ना अंदर क्या है। चुपचाप अंदर रख दिया हम लोग अच्छा अलमारी ये में। आपके लिए गिफ्ट। चलो चलो बेडशीट वो लाया होगा, कितना ला है, क्यों लेके आए बोल के सोचते, मेरे को दिखा बेडशीट का तरह ये डिजाइन है ना, तब मैं सोचे, अच्छा, मैं सोचा मैं अंदर आया देखो गायब हो गया वो। हाँ आप अंदर गए तब तक मैं खट करके अंदर जाके डोर लगा लिए वाला पप्पा थे डोर लगे में। हाँ इधर ही रखी थी। ऐसा मैं उस रूम में आया, आप किचन में जाते देखी मैं आपको किचन में गया। वो साक्स, वो एक साक्स था एक कट का, फिर क्या की था वो बाथरूम में, वो वॉशिंग मशीन में डालना बोल के गया, मैं जाके आते टाइम तक गई था। मैं सोचा ये बेडशीट का जैसा लगा मेरे को, ये मम्मी देखेगा तो इतना है क्यों लिया बोल के सोचते क्या कि इसलिए वो रखा बोल के सोचे। अच्छा है डिजाइन। बस कहीं ऐसे घूमना रहता है ना मेरे को भी। अच्छा हाँ, 2 बॉटल आता है, फिर टॉवेल टैबलेट ऐसा आता है। 2 साडी इसमें आराम से आ जाएगा। सो यस मस्तपैकी आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि गिफ्ट पण मम्मीला खूप आवडलं आहे. सो मी घेतली आहे झूकची बॅग. सो ज्याच्यामध्ये त्यांना अशी बॅग हवी होती की त्याच्यामध्ये एक साडी आणि थोडंफार सामान कॉस्मेटिक बसेल वन डे ट्रिपसाठी कुठे गेल्या तर म्हणून. असं ते एकदा मला बोलणं होतं आणि ते माझ्या डोक्यात होतं. सो मग मी तेच इमॅजिन करून 2 दिवस अगोदरच ऑर्डर प्लेस केली होती झूकची आणि ती मला बरोबर ऑन टाईम आज डिलिव्हर झाली आहे. कारण की ॲमेझॉन प्राईममुळे लवकर डिलिव्हरी होती फास्ट आमच्याकडे. सो लवकर डिलिव्हरी झाली आहे आणि खूप आवडली त्यांना. सो यस अशा प्रकारे आमचा आजचा दिवस खूप छान सेलिब्रेट झाला. आपको आज का दिन अच्छा लगा बेटा, अच्छा लगा ना? हाँ, बहुत मदर्स अच्छा डे. लगा। मंदिर जाके आया, महालक्ष्मी का मंदिर, फिर आके अभी इधर केक वो काट लिए, फिर मेरे को पता ही नहीं एक बैग लेके आके दिए। मैं बहुत खुश हो गया। आप ऐसे ही खुश रहो. येस चला तर मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.